तर इकडे शरद पवार यांच्या गटातील कार्यकर्त्यांची आज बैठक आहे। शशिकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडेल। नीट पेपर फुटी प्रकरणी बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे आणि शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सुद्धा चर्चा होऊ शकते। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं लावून धरलेला आहे। रोहित पवार त्यासाठी नेहमी काम करतायत, शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावरती ते बोलतायत। तर दुसरीकडे आता नीट पेपर फुटी प्रकरणी सुद्धा शरद पवार यांनी पाठिंबा दर्शवलेला आहे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला। म्हणून या दोन्ही मुद्द्यांवरती आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। नेमकं काय करायचंय, सगळ्या नेतृत्वाने कार्यकर्त्यांना कुठल्या सूचना द्यायच्या आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा होऊ शकते। शशिकांत शिंदे या बैठकीचे नेतृत्व करतील। तर इकडे चेंबूर बस दुर्घटना प्रकरणी एक महत्त्वाची माहिती आहे, ती म्हणजे मनसेकडून आज पालिकेविरोधात आंदोलन होणार आहे। सकाळी 11 वाजता पालिका प्रशासनाच्या विरोधात हे आंदोलन आहे। तर एकंदरीतच आपण पाहतोय जे चेंबूरमध्ये बस दुर्घटना झाली होती, एका चिमुकल्याचा त्यामध्ये मृत्यू देखील झाला होता। हा प्रश्न आता मनसेनं लावून धरलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांनी आंदोलन करण्याचं सांगितलेलं आहे। अगदी पालिकेविरोधात त्या आज सकाळी 11 वाजता आंदोलन करताना पाहायला मिळते। तर या संदर्भात संदीप देशपांडे जे मनसेचे नेते आहेत त्यांच्याशी आपल्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी बातचीत केली आहे। पाहूया। मनसेकडून आज आझाद मैदानावर आंदोलन केलं जाणार आहे। मात्र त्या आंदोलनाच्या आधी आपण पाहतोय की मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या टी-शर्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे। त्या टी-शर्टवर प्रश्नचिन्ह आहे आणि त्या प्रश्नचिन्हावर चला व्यवस्थेला प्रश्न विचारूया असा मजकूर लिहिण्यात आला आहे। स्वतः संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, मोर्चाच्या आधी हे टी-शर्ट तुमचं सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे, काय सांगाल या टी-शर्टच्या बाबतीत? नाही, असं आहे की आपण सध्या देशाची परिस्थिती बघतोय, व्यवस्थेमध्ये कोणीच जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि कोणीच जबाबदार नाही आहे। आज नीटचा पेपर फुटतो, महाराष्ट्रामध्ये शिक्षकांच्या परीक्षेचा पेपर फुटतो, कोणीच जबाबदार नाही। 20 मुलं आत्महत्या करतात पेपर फुटीमुळे, कोणीच जबाबदार नाही। एका स्कूल बसवर अख्खा झाड पडतं, अनेक चिमुरडे जखमी होतात, एका चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू होतो, कोणीच जबाबदार नाही। एक माणूस रस्त्यातनं चालता चालता गटारात पडतो आणि त्याचाही मृत्यू होतो, कोणीच जबाबदार नाही। मला असं वाटतं या बेजबाबदार झालेल्या व्यवस्थेला प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि तोच प्रश्न विचारण्यासाठी आज आम्ही आझाद मैदानावर 11 वाजता जमणार आहोत आणि आपल्या माध्यमातून माझ्या सर्व नागरिकांना आव्हान आहे, त्यांनीसुद्धा 11 वाजता आझाद मैदानावर व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी एकत्रित यावं। तुम्हाला जबाबदार ठरवत आहेत, हजारो मुलं तुम्हाला शिव्या घालतायत, तरी निर्लज्जसारखा त्या खुर्चीला चिकटून बसतोय, म्हणजे हा माणूस निर्लज्जांचा शहंशाच आहे। आज तुम्ही पालिकेवर व्यवस्थेला प्रश्न विचारायला जात आहात, त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील? प्रयत्न करू। उत्तरं नाही दिलीत तरी प्रश्न विचारणं आमचं काम आहे। तुम्हाला राग आला तरी चालेल, आम्ही प्रश्न विचारणार। धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्यासाठी। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।